नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत खूप मस्त किचन टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। रोज रात्री तुम्हाला ही स्टेप करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरी आपण भांडे घासण्यासाठी रोज घासण्याचा वापर करतो, पण ह्या घासण्या स्वच्छ राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मग रोज रात्री झोपण्याच्या आधी कधीही अशा बाउलमध्ये जे आहे घासण्या, आपल्याला जेवढ्याही घासण्या तुमच्याकडे आहे भांडे घासायच्या त्या घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे आहे गरम पाणी टाकायचं आहे आणि ह्या रात्रभरासाठी भिजत घालायच्या आहे। सकाळी छानपैकी यामधनं पिळून घ्यायचा, स्वच्छ पाण्याने धुवायच्या आणि रोज तुम्ही याचा वापर करू शकता। म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण सचत नाही आणि आपल्या घासण्याही छान क्लीन होतात। नंतरची आपली टिप आहे कढीपत्ता रिलेटेड। कढीपत्ता हा आपण एकदाच खूप वेळ आणला तर हा स्टोअर कसा करायचा खूप दिवस, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून हा लवकर काळपट सुद्धा होणार नाही आणि आपण कितीही दिवस हा फ्रेश असाच यूज करू शकतो। तर त्यासाठी अशा पद्धतीचं तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर घ्यायचं आहे। स्पेसिफिकली तुम्हाला जे आहे ग्लासचंच घ्यायचं असं काही नाही आहे किंवा प्लास्टिकचंच घ्यायचं, जे तुमच्याकडे असेल, फक्त त्याला झाकण छानपैकी असायला हवं, एअरटाईट असायला हवं। पूर्ण कढीपत्ता छानपैकी निसून त्याची पानं यामध्ये घालायचे आणि छान झाकण लावायचं आणि हा जो डब्बा आहे हा तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। याने तुमचं जे कढीपत्ता आहे तो कधीच जे आहे लवकर खराब होणार नाही आणि खूप दिवस टिकेल। नंतरची आपली टिप आहे कणीस रिलेटेड। आता बाजारामध्ये कणस हे खूप मस्त आणि जे आहे ते यायला लागलेले आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये जो सीझनमध्ये त्या गोष्टी खाल्ल्याच पाहिजे। तर त्यामधलीच एक गोष्ट आहे ती म्हणजे कणीस। तर आपल्याला कणीस घ्यायचं आहे आणि खूप वेळा असं होतं की आपण कणीस घेतो आणि कणीस जे आहे ते सोलायला आपल्याला फार वेळ जातो। मग कणीस सोलण्याची एक खूप मस्त अशी प्रोसेस आणि पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर काय करायचं आहे आपल्याला, कणीस अशा पद्धतीने जे आहे तुमची मधुमक्का असेल किंवा कोणतीही असेल, तिला काय करायचं आहे, कोणतीही एक रेष म्हणजे एक जी लाईन आहे आपल्या मक्याची, ती अशा पद्धतीने चाकूने आपल्याला त्याचं जे काही टोक आहे बघा, एकदा राईट साईडने आणि मग नंतर एकदा लेफ्ट साईडने असे वर करायचं आहे। म्हणजे एक जी पूर्ण लाईन आहे ती आपल्याला चाकूने अशा पद्धतीने काढायची आहे। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवती आहे बस सेम तुम्हाला त्या पद्धतीने करायचं आहे। फक्त एक लाईन सगळंच काढत बसायचं नाही आहे, फक्त आपल्याला एक लाईन मोकळी करायची आहे। बऱ्याचदा असं होतं की मधुमक्का जेव्हा आणतो तेव्हा ती सोलायला जी आहे अशी गोडसर तर लागतेच, पण ती अगदी आपण सोलायला गेलं की ती व्यवस्थित निघत नाही, त्याचा रसच निघतो। त्याच पलीकडे जर दुसरी मक्का घेतली तर ती इझिली निघता येते। तर स्पेसिफिकली तुम्ही हा मधुमक्क्यासाठी नक्कीच वापर करू शकता किंवा कोणत्याही मक्याला। आणि अशा पद्धतीने बघा, हाताने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने जे काही मकाचे दाणे आहेत ते दुसऱ्या साईडने पुल करायचे आहे, अगदी इझिली निघतात। नक्की या पद्धतीने कणीस जे आहे ते सोलून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। तर अशाच पद्धतीने अगदी फक्त 2 मिनिटांमध्ये माझं एवढं मोठं कणीस जे आहे ते सोलून निघालेलं आहे। ही टिप तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा। चला नंतरची टिप बघूयात। आता बघा, मार्केटमध्ये कांद्याचे भाव हे वाढायला लागलेले आहेत। सध्या कांदा हे 35 रुपये किलो चालू आहे। मग अशा वेळेस कांद्याचे भाव अजून वाढणार आहे, त्यामुळे आपण काय करतो, एकदा स्टॉक भरून ठेवतो। मग स्टॉक भरण्यासाठी काय करायचं आहे, अशा हवा बंद ठिकाणी ते ठेवायचं नाही, जिथे अशी हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि जाळीमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून हवा जी आहे ती आत बाहेर येत जाईल आणि रोज अशा पद्धतीने त्याला खालीवर करत राहायचं आहे। आणि जर यामधला एखादाही कांदा सडलेला असेल तर तो लगेच काढायचा आहे, जेणेकरून तो दुसरे कांदे सडवणार नाही। जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही एकदाच खूप सारे कांदे स्टोअर करून ठेवू शकता आणि कितीही दिवस वापरू शकता। आय होप तुम्हाला ही टिप खूप आवडली असणार। नंतरची आपली टिप आहे डाळी रिलेटेड। खूपदा असं होतं की आपण डाळी घेतो आणि खूप सारं जे मॉइश्चर जर घरामध्ये व्यवस्थितरित्या एअर जात येत नसेल, मॉइश्चर ट्रॅप होत असेल, तर अशा वेळेस आपण एवढ्या घेतलेल्या डाळी ह्या खराब होतात, त्याला कीड लागते, भुंगे लागतात। धान्य झाले, त्याचबरोबर तूर मूग कोणतीही डाळ झाली, अशा पूर्ण याला जे आहेत
कीटकं लागू नयेत आणि तुम्ही खूप दिवस खूप महिने ही स्टोअर करायची असली तर काय करायचं आहे, आपल्याला जेवढी डाळ लागते तेवढीच वरती डब्यामध्ये काढायची आहे. 15 दिवसां 1 महिन्याकरता जेवढी लागते तेवढी डब्यात ठेवायची आहे आणि जेवढी तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे ती अशा पद्धतीने एअरटाईट जे आहे पॉलिथिन घेऊन किंवा एखादा कंटेनर घेऊन तुम्हाला छान अशी एअरटाईट पद्धतीने मस्त असं बांधून घ्यायचं आहे आणि हे ठेवायचं आहे तुम्हाला फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. याला बिलकुल कीटकं लागत नाही आणि जेव्हा तुम्हाला ही वापरायची तेव्हा बाहेर 1 दिवस बाहेर काढून छान उन्हामध्ये वाळवा आणि मग ही वापरा. तुमची डाळ कधीच खराब होणार नाही. आय होप तुम्हाला ही टिप खूप आवडली असणार. नंतरची आपली टिप आहे दुधा रिलेटेड. बऱ्याचदा असं होतं आपण दूध तापवतो पण आपल्याला कुठेतरी जायचं असतं आणि असं होतं की दूध नसलं तर किंवा मग खूप वेळा असं होतं की दूध गरम करतो. बहुतेक वेळा जे आहे आपलं जो काही दुधाचं असतं ते संध्याकाळी येतं. मग ते गरम केल्यानंतर ते थंड व्हायला फार वेळ लागतो किंवा अशा इमर्जन्सी येतात. मग अशा वेळेस आपल्याला असं होतं की आपण वरतीच दूध ठेवली तर हे नासेल. मग ते नासू नये म्हणून कसं करायचं तेच मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे बघा अशा पद्धतीचं एखादं जे आहे ते स्टँड असेल किंवा मग बांगडी काहीही तुम्ही घेऊ शकता किंवा अशा पद्धतीची तुम्हाला स्टँड नसेल तुमच्याकडे तर डायरेक्ट प्लेट घ्यायची आहे आणि गरम दुधाचं बघून यावरती ठेवून मग तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जेणेकरून जे आहे हे आपलं जे काही फ्रीजवरती याचा काही लोड येणार नाही. म्हणतात ना की फ्रीजमध्ये जे आहे ते गरम वस्तू नाही ठेवायला पाहिजे, पण एखाद वेळेस असं केलं तर काहीच हरकत नाही. आय होप ही टिप खूप आवडली असणार. नंतरची आपली टिप आहे मनी प्लांट रिलेटेड. बऱ्याचदा असं होतं की मनी प्लांट जो आहे तो आपण अशा पद्धतीने बॉटल्समध्ये ठेवतो पण तो जो आहे तो जगत नाही. तर त्याचं कारण म्हणजे हे असतं, हे जे काही पाणी असतं हे आपल्याला दर 2 दिवसांनी किंवा दररोज चेंज करायला हवं. जर तुम्ही ते पाणी एकदाच ठेवलं मग ते पाणी शेवाळतं, ते खराब होतं आणि त्या कारणाने तुमचा जो काही मनी प्लांट आहे तो खराब होतो. त्यामुळे रोज अशा पद्धतीने एकदा बॉटल विसळून आणि पाणी त्यामध्ये भरून अशा पद्धतीने त्यामध्ये मनी प्लांट नक्की ठेवा. तुमचा मनी प्लांट नक्की ग्रो होईल. आय होप तुम्हाला ही टिप खूप आवडली असणार. सिंगल डोअर फ्रीजला हा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे त्याचं जे काही फ्रीजर असतं तिथे भरपूर बर्फ जमा होतो. डबल डोअर किंवा ट्रिपल डोअरला जे आहे यापेक्षा जास्त डोअरला हा प्रॉब्लेम येत नाही, पण सिंगल डोअरला नक्की येतो. मग असं जे आहे हे नको व्हायला म्हणून काय करायचं, यामुळे काय होतं ते बर्फ जमा झाला की जर लाईट गेली तर ते पाणी पूर्ण गळतं आणि फ्रीजच्या खालीसुद्धा येतं, घर ओलं होतं. मग बटाटा घ्यायचा आहे आणि बटाट्याची बघा अशा पद्धतीने चकत्या करायच्या आहेत आणि बटाटा इथे खूप मस्त मेजर रोल प्ले करतो. इतका छान आपलं मॅजिकल असा जे काही बर्फ आहे ते जमाच होऊ देत नाही आणि बर्फ जे आहे झाल्यानंतर फ्रीजला लाईटसुद्धा जास्त लागते. मग असं होऊ नको किंवा असं होऊ न द्यायला काय करायचं आहे, अशा चकत्या केल्यानंतर त्यावरती मीठ घालायचं आहे. मीठ आणि बटाटा इकडे खूप मस्त जे आहे रोल प्ले करतो. स्पेसिफिकली जर तुमच्याकडे सिंगल डोअरचं फ्रीज असेल आणि तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल तर नक्की तुम्हाला असं करायचं आहे. हे जे काही मीठ आहे आता हे पूर्ण आपल्या फ्रीजरला चोळून घ्यायचं आहे आणि असं केल्यानंतर कधीच तुमच्या फ्रीजमध्ये बर्फ जमा होणार नाही. नक्की ही ट्रिक फॉलो करा. मी बघा कशा पद्धतीने ते लावते तसंच तुम्हाला लावायचं आहे. तुम्हाला या सगळ्या टिप आणि ट्रिक्सपैकी कोणती सगळ्यात फेवरेट वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही तुम्ही मला कमेंट करू शकता आणि असेच मस्त नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत नक्की घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा. धन्यवाद.